तुकडेबंदीचा कायद्याचा भंग करून झालेले जमिनीचे व्यवहार नियमित करण्याचा राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। तर आपल्या या व्हिडिओमध्ये मी तीच माहिती तुम्हाला समजावणार आहे। व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितला तर ज्या तुमच्या शंका आहेत, तुम्ही जे मला कमेंटमध्ये प्रश्न विचारले, कॉलवर सुद्धा प्रश्न विचारले की सर तुकडाबंदी कायद्याचा जो भंग करून जमिनीचे व्यवहार जे आहेत ते नियमित कशा प्रकारे करणार आहेत, त्याचा काय कालावधी आहे, कारण की लोकांचे गैरसमज झालेले आहेत। कारण की जरी आता त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे पण त्याच्यात एक कालावधी दिलेला आहे आणि कालावधीनुसार ते नियमित होणार आहेत। असं नाहीये की जे काही सगळे व्यवहार असतील ते सगळेच नियमित करण्यात येणार आहेत आणि राज्य शासनाचा हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे काही तुकडेबंदीचे कायद्याचे उल्लंघन करून म्हणजे दस्त बनवले असतील किंवा व्यवहार केले असतील ते सगळेच नियमित होणार आहेत। आता तुम्ही जर बघितलं तर आपल्या सातबाऱ्यावर एक शेरा दिलेला असतो की तुकडेबंदीचा व्यवहाराचा भंग करून अशा प्रकारे एक शेरा दिलेला असतो। तर तो शेरा ज्या ज्या सातबाऱ्यावर असणार आहे त्या सातबाऱ्यावर कशा प्रकारे प्रक्रिया होणार आहे आणि त्यांचा हा व्यवहार जो भंगलेला शेरा आहे तो कशा प्रकारे काढण्यात येणार आहे त्याचीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहेत। तर जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। कोणी नवीन चॅनलवर आला असेल तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत राहील। तर राज्यात तुकडाबंदीचा कायद्याचा भंग करून जे 31 डिसेंबर 2023 म्हणजे आजपासून जर तुम्ही बघितलं तर 1 वर्षाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे। 31 डिसेंबर 2023 पर्यंत जे झालेले जमिनीचे खरेदीचे व्यवहार जे झाले असतील प्रचलित त्या बाजारभावाच्या रेडी रेकनरच्या 5% शुल्क आकारून, म्हणजे जो रेडी रेकनरचा बाजारभाव असेल त्याचा 5% शुल्क आकारून नियमित करण्याचा निर्णय गुरुवारी राज्यातील मंत्रिमंडळाची जी बैठक घेण्यात आली त्याच्यामध्ये त्यांनी हा घेतलेला आहे। तर सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 2 ते 2.5 कोटी लोकांना, म्हणजे 2 ते 2.5 कोटी असे सातबारे आहेत की त्याच्यावर हा शेरा पडलेला आहे आणि त्यांचा व्यवहार हा बेकायदेशीर आहे। तर अशा लोकांना हा दिलासा मिळालेला आहे। अर्धा एकरपेक्षा कमी बागायती किंवा 2 एकरपेक्षा कमी जिरायती जमीन खरेदी विक्रीची बंदी घालणारा, तसेच 1 गुंठा 2 गुंठे अशी जमीन खरेदी जी करणार आहे त्यात महाराष्ट्रात धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा सन 1947चा जो तुकडाबंदीचा कायदा आता कालबाह्य झालेला आहे, या कालबाह्यामुळे लोकांची मोठी अडचण होत आहे असून तो रद्दच करावा अशी महत्त्वपूर्ण शिफारस याबाबत गठीत जी सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीचे राज्य सरकारला केली होती। म्हणजे त्यांनी ही एक शिफारस केली होती। तर जमीन महसूलच्या अनुषंगाने राज्यातील जुनाट कायद्याच्या या कालबाह्यात झालेल्या सुसंगत बदल व सुधारणा सुचविण्यासाठी राज्य सरकारने दांगट यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रकांत दवळी व शेखर गायकवाड आदी सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी एक समिती गठीत केली होती। समितीचा हा अहवाल सरकारने स्वीकारला असला तरी तुकडाबंदी कायदा रद्द करण्याची प्रक्रिया विलंब लागणार असल्याने तोवर लोकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय म्हणजे घेण्यात आलेला आहे। म्हणजे जो आपण समिती गठीत केली होती त्याच्यात त्यांनी काय सांगितलेलं की हा जो कायदा आहे तोच डायरेक्टली रद्द करावा, पण तो रद्द करण्यासाठी अजून तरी बरीच कालावधी जाऊ शकतो। म्हणून शासनाने हा एक तात्पर्य एक लोकांना दिलासा मिळण्यासाठी हा एक निर्णय घेतलेला आहे। राज्यात तुकडाबंदी कायद्याचा उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत। अशा व्यवहारांना सातबारा उतार्यावर तुकडाबंदी विरुद्ध व्यवहार अशी नोंद करण्यात आलेली आहे। लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो ह्या गोष्टीमुळे। त्यामुळे 31 डिसेंबर 2023 पर्यंत, म्हणजेच आजपासून जर बघितलं तर 1 वर्ष त्याचं हे होणार आहे। तर 31 डिसेंबर 2023 पर्यंत जे व्यवहार झाले असतील, जमीन हस्तांतरण किंवा विभाजन व्यवहार नियमित जे आहेत ते नियमित करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। तर वित्त विभागातील असे व्यवहार करण्यासाठी प्रचलित बाजारभावाच्या म्हणजेच 25% शुल्क आकारून नियमित करण्याची भूमिका घेतली होती। म्हणजे यापूर्वी सुद्धा हा एक निर्णय घेतलेला होता, पण त्याच्यात बाजारभावाचा 25% त्यांनी आकारणी लावलेली होती। मात्र ती अमान्य करीत, म्हणजे जी आकारणी लावली ती अमान्य करीत केवळ 5% शुल्क घेऊन हे व्यवहार नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारने 12 जुलै 2021च्या या परिपत्रकानुसार 1-2 गुंठे अशी जमिनीची खरेदी विक्री करण्यावर निर्बंध घातले होते। मात्र लोकांची तीव्र विरोधानंतर या सुधारणा करीत जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे तर बागायत जमिनीसाठी 10 गुंठे अशी मर्यादा त्यांनी ठेवली होती आणि ते सगळेच व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्ही वेळोवेळ बघितले असतील। त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेत
व्यवस्थेसाठी, घरासाठी किंवा इतर काही कारणासाठी 1-2 गुंठे जमीन खरेदी विक्री करता येत नव्हती. त्यावर राज्य सरकारने 14 मार्च 2024च्या अधिसूचनावर तुकडाबंदी कायद्यात सुधारणा करीत काही बाबींसाठी गुंठेवारीची अट शिथिल केली होती. म्हणजे जर तो 14 मार्चचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यात घरासाठी असेल, विहिरीसाठी असेल, रस्त्यासाठी असेल, त्याच्यात त्यांनी म्हणजे सवलत दिली होती की तुम्ही त्याचा 1-2 गुंठ्याचा पण व्यवहार करू शकतात. पण तरी राज्यात कायद्यास विरोध होत होता. म्हणजे अशा गोष्टी जरी शासनाने आणल्या होत्या तरी त्याच्यात विरोध होता. या पार्श्वभूमीवर आजच्या निर्णयामुळे लोकांना दिलासा मिळेल अशी माहिती मिळालेली आहे. आणि हा कायद्याचा पूर्ण तुम्हाला जर न्यूज आहे किंवा परिपत्रक तर अजून आपल्याजवळ आलेलं नाहीये, पण ही एक न्यूज आहे. आणि कशा प्रकारे त्यांनी निर्णय घेतलेला ते बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून ठेवा. तिथे टेलिग्रामला पण मी ती न्यूज आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला नक्कीच समजलं असेल. काही जर अजून प्रश्न राहिले असतील, जर का अजून कोण तुमच्या शंका असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये विचारा. आणि आता जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो 11 तारखेला होणार आहे, तर तो पण आपण या व्हिडिओ थ्रूच मी तुमच्यासाठी देणार आहे. तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.